वाल्मिक कराडचे कारनामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले अर्थात खोक्याबाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। गुंडगिरी मारहाणीच्या घटना समोर आल्यानंतर खोक्याच्या शिकारीची चर्चा रंगली। वन विभागाने खोक्याच्या घरी छापा मारला। छापा मारणारे अधिकारी देखील हादरले। आता खोक्याच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ होणार आहे। सतीश भोसले याच्या घरामध्ये शिकार करण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी वन विभागाला दिली होती। त्यानंतर वन विभागाच्या 40 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी खोक्याच्या घरी छापा मारला। त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शिकारीसाठी लागणारे साहित्य शस्त्र सापडले। खोक्याच्या घरातून सर्व साहित्य जप्त करण्यात आलं। या प्रकरणी त्याच्या विरोधात वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली। खोक्याच्या घरी छापा मारल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला। या खोक्याच्या घरात दोरीवर वाळत असलेले मांस आढळले। त्याशिवाय 3 वाघुरे, पक्षी पकडण्याचे 2 पिंजरे, 1 सत्तूर, 1 कत्ती, 1 जर्मनचा डबा, 2 फासे पिंजरे, 2 पाकिटे असे साहित्य आढळले। हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं असून जप्त केलेला मांस छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलं। त्याचा अहवाल आल्यानंतर नेमकं कोणतं मांस आहे याचा उलगडा होणार आहे। त्यानंतर खोक्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे। खोक्याने जवळपास 200 हरणांची शिकार केली असल्याचं सांगण्यात येते। आतापर्यंत 200हून अधिक हरणांची शिकार केली असून वाघूर जाळे लावून मोर पकडून मारले असल्याची चर्चा आहे। शिकारीच्या जाळ्यावरून खोक्याने दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना बेदम मारहाण केली होती। या अमानुष मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे 8 दात तुटले आहे आणि जबडा फ्रॅक्चर झाला आहे। त्यांच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली। दिलीप ढाकणे यांच्या शेतात खोक्याने हरणांच्या शिकारीसाठी जाळे लावले होते। त्याला पीडितांनी विरोध केला होता। त्यावरून चिडलेल्या खोक्याने त्यांना बेदम मारहाण केली होती।